स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला। सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे। धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे। कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरा म्हणून काम पाहिले। नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता। अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका यात साकारली होती। सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता। आता धर्मवीर 2 या सिनेमाद्वारे साहेबांचं हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार असल्याचं सांगितलं। तसंच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना आपण केलेला संघर्ष आणि आपली वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असंही शिंदे यांनी स्पष्ट केले। या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केले। तसंच धर्मवीरचा पहिला भाग संपतानाच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती। या सिनेमाद्वारे स्वर्गीय आनंद दिघे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तसंच क्षितिज दाते याच्या रूपानं मुख्यमंत्री होण्याआधीचे एकनाथ शिंदे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा शुभेच्छा दिल्यात। धर्मवीर 2 चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसत आहेत। हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी ओळखही पोस्टरवर नमूद करण्यात आली आहे। पावसाला सुरुवात झाली की लहानग्यांसह थोरामोठ्यांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागतात। त्यात मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पर्यटक नेहमीच पसंती देतात। अनेकदा तलावात पोहण्याचा आनंद घेताना खोलीचा अंदाज न येणं, धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसल्यानं जीवितहानीच्या घटना देखील घडतात। या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात बंदी आदेश लागू केलेत। ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येनं पर्यटक धबधबे, तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी येतात। त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात येत आहेत। त्यातच पावसाळ्यात नदीचा प्रवाह आणि खोल पाण्यात उतरणं, त्यात पोहणं, धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणं आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास बंदी आहे। तसंच पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणं, मद्य बाळगणं, अनधिकृत मद्य विक्री करणं आणि उघड्यावर मद्यसेवन करणं, वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास बंदी घालण्यात आली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅच दरम्यान येऊर येथील गारवा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या पार्ट्यांमुळे आदिवासी बांधवांना त्रास सहन करावा लागला होता। या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज ठाणे महानगरपालिका आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलवर JCBच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले। विशेष म्हणजे कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता। संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये 7 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचं परमिशन नसल्यामुळे
अवैधरित्या सुरू असलेले हुक्का पार्लर आणि हॉटेलवर कधी कारवाई करणार असा त्यांनी प्रश्न विचारला होता। यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं गारवा हॉटेल JCBच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। मागील 4 दिवसापासून आपली जी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे। एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा अशी आस्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात। हा सलग 4था दिवस आहे आपला। 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेरिफेरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पान टपरी आहेत ते आपण तिथून आपण हलवलं आहे। येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत। दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे। स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे। आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत। सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं, त्यासाठी काय कडक कारवाई असेल? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही। एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा वसूल करेल त्यासाठी। ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी, तसंच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव चाखता यावी यासाठी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपच्या संजय वाघोले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमानं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या। आदिवासींनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा, शेवाळ, भारंगी, नारळी, करटोळी, कोळा, कोरडू, कुडाफुले, खरशिंग शेंग, माठ, तेराळू, गोमटीवेल, रानकारवा, कोळू, भोपा, केना अशा अनेक भाज्यांचा समावेश या महोत्सवात होता। या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती। या महोत्सवात उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। माझं नाव इंदवी तुळपुळे, मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आहे। आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानभाज्या आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि आज मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि कातकरी आदिवासी महिला आणि पुरुष इथे आलेले आहेत। या ठिकाणी मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जे काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा आणि निसर्गातलं आपल्याला झाडं वाचवाच माहीत असतं जगलात, पण ही झाडं त्याच्याबरोबर अन्न त्याच्याबरोबर औषधी हा मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे। तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी, त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात, जंगलाच्या सानिध्यात राहतात, त्यांच्याकडे असलेलं शहाणपण, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत। फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाणपण वेगळ्या विषयात आहे, हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे। आणि आम्ही जरा उशिरा पोचलो, आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पुरणार नाहीत ठाणेकरांना, पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही
आणि एवढी जिज्ञासा वाटते याचा आम्हाला खूप आनंद आहे. किती प्रकारच्या भाज्या आहेत? साधारण याच्यामध्ये 30-32 प्रकारच्या भाज्या आहेत. पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे. साधारण 1 महिन्यानंतर मग फळभाज्या, रनातल्याच पण फळभाज्या होतात, फुलभाज्या होतात. तर आता पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या पण आहेत. आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे. आपले एक वैद्य आहेत कमळू भाऊ, ते दुर्गापूर गावातले, मुरबाड तालुक्यातले, आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं. त्यांनी काही वनौषधी तर आणलेल्याही आहेत. जर कोणाला त्याचं मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन करतात. त्यांनी साधारण एक 14-15 वनौषधी आणलेल्या. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स संदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहेत. खुलेआमपणे ड्रग्सची विक्री करून त्याचं सेवन केलं जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. पुण्यात काही दिवसांपूर्वी पब्समध्ये ड्रग्सचं सेवन करत असलेल्या तरुण तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव पार्टी झाल्याचा दावा केलाय. येऊर येथे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. सगळ्यात मोठे ड्रग्स पेडलर या येऊरमध्ये फिरत होते असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच अशा धक्कादायक घटना घडत असल्यानं राज्यात ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर आलाय. जितेंद्र आव्हाड यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत हा गंभीर आरोप केलाय. कोणतीही भीती नाही. येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्स उपलब्ध होती. सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे इथे फिरत होते. वर्ल्ड कपच्या आनंदोत्सवाखाली हे सर्व सुरू होतं. तसंच ट्रॅफिक हे मॅचमुळं नाही तर रेव पार्टीमुळं झाली होतं. या रेव पार्टीमध्ये 80% लोक हे मुंबईतील होतं असंही जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना टॅग केलं होतं. ठाणे पोलिसांनी या पोस्टवर ठाणे शहर पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती वर्तकनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळवल्याचं उत्तर देण्यात आले. आता खाली तुम्हाला 10 वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाही म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली. आणि ते लग्न लावायला येणारे हजार गाड्या घेऊन येतात. कसं झेपणार आहे जंगलात? नॉईज पोल्युशन, व्हॉइस पोल्युशन, आणि आपण कुशाल वेगवेगळ्या गमजा मारत असतो. सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत. खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत. खाली बुलडोजर चालले आहेत, मात्र वरती बुलडोजर मला खालच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही. खालचं मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे. कोणाचे हॉटेल कुठले, त्यांना कसे वाचवले जातात ते सगळं उद्या बोलणार आहे. असं बरोबर. माझं म्हणणं एकच, हे मूळ रहिवासी आहे. त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील. जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल. का वाटतं